विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे निर्देशक भूमिती हे प्रकरण अभ्यासत आहोत। आजचा आपला या पाठावरील 9वा पिरियड आहे। आपण सराव संच 5.3 मधील 3 प्रश्न संपवले। आता चौथ्या प्रश्नापासून सुरुवात करूया। चौथा प्रश्न असा आहे, a 1 + 1 b 0, c 5,3 हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा। आपल्याला त्रिकोणाचे हे 3 शिरोबिंदू दिले, पहिली बाजू AB, दुसरी बाजू BC आणि तिसरी बाजू AC। तर आपल्याला या तिन्ही बाजूंचे चढ काढायचे आहे। तर आपण एकेका बाजूचा चढ काढूया। बाजू AB चा चढ, बाजू AB चा चढ y2 - y1 छेद x2 - x1। बाजू AB चा चढ बरोबर आहे, हे x2 y2 आहे, 4 - 1 x2 0 - x1 1। बाजू AB चा चढ बरोबर 4 - 1 + 1 0 - 1 म्हणजे -1। बाजू AB चा चढ 5/1 म्हणजे हे चिन्ह आपण इथे शिफ्ट करू, -5/1 म्हणजे -5। बाजू AB चा चढ बरोबर आहे -5। ही झाली पहिली बाजू। त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या बाजूचा विचार करूया। बाजू BC चा चढ बरोबर आहे y2 - y1 छेद x2 - x1। म्हणून बाजू BC चा चढ बरोबर आहे BC y2 3 वजा 4 x2 5 वजा x1 0। म्हणून बाजू BC चा चढ बरोबर आहे -1 छेद -5। म्हणून बाजू BC चा चढ बरोबर आहे 1/5 वजा कॅन्सल झालं। हे झालं दुसऱ्या बाजूचा चढ। आता तिसऱ्या बाजूचा चढ, बाजू AC चा चढ बरोबर आहे y2 - y1 छेद x2 - x1। म्हणून बाजू AC चा चढ बरोबर आहे AC y2 आहे 3, y1 आहे -1, x2 आहे -5 वजा x1 आहे 1। म्हणून बाजू AC चा चढ बरोबर आहे 3 वजा 1 -5 - 1 म्हणजे -6। बाजू AC चा चढ बरोबर आहे 4/6। म्हणून बाजू AC चा चढ बरोबर आहे 2 - 4 = 6। हे झाला तिसऱ्या बाजूचा चढ। म्हणून हे 3 बाजूचे 3 चढ अशा प्रकारे आपल्याला काढता येतील। पाचवं उदाहरण पहा। a -4, -7 b -1, -2 c 8, 5 आणि d 5, -4 हे ABCD या समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत, हे दाखवा। हे समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत। असाच आपण प्रश्न अगोदरच्या सुद्धा सराव संचामध्ये शिकलेला आहे। त्या दोन समांतर भुज चौकोनाचे वैशिष्ट्य काय आहे? ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात त्या चौकोनाला आपण समांतर भुज चौकोन असं म्हणतो।
मग आता याच्यामध्ये दोन दोन समांतर बाजू आपल्याला दाखवाव्या लागतात. समांतर बाजू दाखवायच्यात म्हणजे त्यांचा चढ समान असतो. म्हणजेच आपल्याला काय करायचं, चारी बाजूंचा चढ काढायचा. आणि तुम्हाला माहित असेल मग हे जर समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू असतील तर दोन बाजूंचा चढ आणि उर्वरित दोन समूह बाजूंचा चढ कसा असेल, समान असेल. आणि मग त्यावरून आपल्याला सांगता येतं की या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात, कारण समांतर बाजूचा चढ हा समान असतो. आणि म्हणून हे शिरोबिंदू समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत असं आपल्याला दाखवता येईल. ठीक आहे, सर्वप्रथम आपण बाजू AB चा चढ काढू, चारी बाजूंचा चढ काढूया. बाजू AB चा चढ y2 वजा y1 छेद x2 वजा x1. म्हणून बाजू AB चा चढ बरोबर आहे y2 आहे 2 वजा y1 आहे वजा 7, x2 आहे वजा 1 वजा x1 आहे वजा 4. बाजू AB चा चढ किती आहे, 2 वजा वजा अधिक 7, हे वजा 1 वजा वजा अधिक 4. म्हणून बाजू AB चा चढ बरोबर आहे 7 आणि 2 म्हणजे 9, 4 वजा 1 म्हणजे 3. बाजू AB चा चढ बरोबर आहे 3 त्रिक 9. हे पहिल्या बाजूचा चढ आपल्याला मिळाला. विधान नंबर 1. तसेच बाजू BC चा चढ बरोबर आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1. म्हणून बाजू BC चा चढ बरोबर आहे या ठिकाणी y2 5 वजा y1 2, x2 8 वजा x1 वजा 1. म्हणून बाजू BC चा चढ बरोबर आहे 5 वजा 2 म्हणजे 3, 8 वजा वजा अधिक 1. म्हणजेच बाजू BC चा चढ बरोबर आहे 3/9. म्हणजेच बाजू BC चा चढ बरोबर आहे 3 1 3 3 त्रिक 9. ही झाली दुसरी बाजू. असंच आपल्याला उरलेल्या दोन बाजू काढायच्या. त्याचप्रमाणे बाजू CD चा चढ बरोबर आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1. म्हणून बाजू CD चा चढ बरोबर आहे CD. आता y2 वजा 4 वजा y1 किती आहे 5, x2 5 वजा x1 8. बाजू CD चा चढ बरोबर आहे वजा 4 वजा 5 आणि हे 5 वजा 8 म्हणजे 8 वजा 5 किती होतात 3 वजा मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणून बाजू CD चा चढ बरोबर आहे 5 आणि 4 9 वजा 3. बाजू CD चा चढ वजा वजा कॅन्सल झालं 3 1 3 3 त्रिक 9. म्हणजे बाजू CD चा चढ काय आलेला आहे 3 आलेला आहे. हे नंबर 3. आता एक बाजू राहिली. कोणती बाजू राहिलेली आहे AD. बाजू AD चा चढ AD चा चढ
बरोबर आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1 बाजू AD चा चढ बरोबर आहे y2 A आणि D हे दोन बिंदू घेतले y2 वजा 4 y1 वजा 7 x2 5 वजा x1 वजा 4 म्हणून बाजू AD चा चढ बरोबर आहे वजा 4 वजा वजा अधिक 7 5 वजा वजा अधिक 4 बाजू AD चा चढ बरोबर आहे 1 ऋण 1 धन वजा बाकी 3 5 9 बाजू AD चा चढ बरोबर आहे 3 कटून जाईल 3 3 9 3 1 3 3 9 बाजू AD चा चढ आलेला आहे 1/3 आणि हे झालं विधान नंबर 4. आता विधान 1 आणि 3 वरून 1 व 3 वरून काय सांगतात विधान 1 व 3 वरून विधान 1 आणि 3 मध्ये या दोन्ही बाजूचा चढ समान आहे म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं बाजू AB चा चढ बरोबर आहे बाजू CD चा चढ आणि ज्या दोन बाजूचा चढ समान असतो त्या दोन बाजू समांतर असतात म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बाजू AB समांतर बाजू CD याला विधान नंबर 5 म्हणूया. तसेच विधान 2 व 4 वरून विधान 2 आणि 4 बघा BC चा चढ 1/3 AD चा चढ सुद्धा 1/3 आहे म्हणून बाजू BC चा चढ बरोबर आहे बाजू AD चा चढ. मग आता काय सांगता येतं म्हणून याच्यावरून या बाजूचा चढ समान म्हणजे परत या बाजू समांतर बाजू BC समांतर बाजू AD हे झालं नंबर 6. ठीक आहे. आता चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू CD आणि बाजू BC समांतर बाजू AD 5 व 6 वरून AD आणि CD ह्या समोरासमोर बाजू आहेत BC आणि AD ह्या समोरासमोर बाजू आहेत म्हणजेच सम्मुख बाजू समांतर आहेत म्हणून चौकोन ABCD हा समांतर भुज चौकोन आहे आणि हा जर समांतर भुज चौकोन असेल तर त्याचा A, B, C आणि D हे शिरोबिंदू आहेत म्हणून A वजा 4, वजा 7 B वजा 1, 2 C 8, 5 आणि D 5, वजा 4 हे ABCD या समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. बघा असं आपल्याला सिद्ध करता येतं. यानंतरचा 7वा प्रश्न बघा BK वजा 5 आणि C 1, 2 या रेषेचा चढ 7 असेल तर K ची किंमत काढा.
आपल्याला या ठिकाणी रेषेचा चढ दिलेला आहे. आपण रेषेचा चढ सूत्रानुसार काढत असतो. रेषा BC चा चढ y2 वजा y1 छेद x2 वजा x1 म्हणून रेषा BC चा चढ बरोबर आहे. याला x1 y1 म्हणून याला x2 y2 म्हणजे 2 वजा 5 x2 1 वजा k. आता याला सोडवता येईल. रेषा BC चा चढ 2 अधिक 5 वजा अधिक झाले 1 वजा k म्हणजेच रेषा BC चा चढ बरोबर आहे 7 छेद k वजा 1. याला आपण विधान नंबर 1 म्हणूया. पण प्रश्नामध्ये आपल्याला रेषा BC चा चढ दिलेला आहे. रेषा BC चा चढ आहे किती 7. आपण रेषा BC चा चढ सूत्रानुसार एवढा काढला आणि प्रश्नामध्ये या रेषेचा चढ असा दिलाय. याचा अर्थ हे दोन्हीही समान असायला पाहिजे. विधान 1 व 2 वरून विधान 1 व 2 वरून आपल्याला असं सांगता येईल 7 छेद k वजा 1 वजा k बरोबर आहे 7. याचा छेद काय नाही म्हणजे 1 तिरपा गुणाकार करू किंवा इथं 7 7 कटवले तरीही चालतात. 1 न 7 न 1 वजा k ला गुणावं लागेल आणि 7 1 7. हे गुणिले 7 इकडे गेल्याने भागिले होती. 1 वजा k बरोबर आहे 7 छेद 7. 1 वजा k बरोबर आहे 7 भागिले 7 म्हणजे 1 वजा k बरोबर आहे 1 वजा 1 वजा k बरोबर आहे 0 म्हणून k बरोबर सुद्धा 0. अशा प्रकारे तुम्हाला जे अननोन विचारला होता b चा x निर्देशक k तर त्याची किंमत काय असायला पाहिजे 0. आता तुम्ही पडताळाही पाहू शकता याचा k ची किंमत 0 ठेवली म्हणजे दोन बिंदू होतात. या दोन बिंदूचा चढ काढून पहा बरोबर तो चढ किती येतो 7 येतो. सराव संच 5.3 मधला हा शेवटचा प्रश्न आहे. p 2,4 q 3,6 r 3,1 आणि s 5,k असून k हे अननोन आहे. असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे. तर k ची किंमत काढा. या ठिकाणी आपल्याला एक गुणधर्म वापरावा लागेल. ह्या दोन रेषा समांतर आहेत PQ आणि RS. जर PQ आणि RS समांतर असतील तर PQ चा चढ आणि RS चा चढ कसा असायला पाहिजे समान. आणि मग तो चढ समान दाखवून आपल्याला k ची किंमत काढायची आहे. बरोबर आहे. आपण काय करू सर्वप्रथम रेषा PQ चा चढ काढूया. रेषा PQ चा चढ सूत्र आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1 म्हणून रेषा PQ चा चढ बरोबर y2 6 y1 4 x2 3 x1 2 म्हणून रेषा PQ चा चढ बरोबर आहे 6 वजा 4 म्हणजे 2 3 वजा 2 म्हणजे 1 म्हणजेच रेषा PQ चा चढ बरोबर आहे 2. त्याचप्रमाणे दुसरी रेषा रेषा RS चा चढ बरोबर आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1 म्हणून रेषा RS चा चढ
y2 आर्यस घेतलं x1 y1 x2 y2 काय आहे त्याप्रमाणे k वजा 1 आणि x2 5 आणि x1 3 म्हणून रेषा आर्यसचा चढ बरोबर आहे k वजा 1 ते 5 वजा 3 म्हणजे किती 2 हा झाला दुसऱ्या रेषेचा चढ नंबर 2 पण काय दिलं आपल्याला प्रश्नामध्ये पण रेषा PQ चा चढ रेषा PQ समांतर आहे रेषा आर्यस हे दिले आपल्याला मग हे जर समांतर असेल तर तुम्हाला माहिती आहे समांतर रेषांचा चढ समान असतो म्हणून रेषा PQ चा चढ बरोबर रेषा आर्यसचा चढ मग आता PQ चा चढ आणि आर्यसचा चढ आपल्याला माहित आहे PQ चा चढ किती आहे 2 बरोबर आर्यसचा चढ किती आहे k वजा 1 छेद 2 1 वर 2 वर आता याला सोडवायचं आहे फिर पाहू नका k वजा 1 बरोबर आहे b दोन्ही 4 k बरोबर आहे 4 वजा 1 तिकडे गेल्याने अधिक होतात 1 होतात k बरोबर आहे 4 आणि 1 5 ही झाली आपल्या k ची किंमत म्हणजे s जो बिंदू होता त्या s बिंदूचा y निर्देशक आपल्याला माहित नव्हता तो किती असायला पाहिजे 5 ठीक आहे यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह पुढच्या तासापासून